आज या ठिकाणी सर्व चालक बांधव, रिक्षा चालक असो किंवा मोठे वाहनाचे चालक असो, त्यांनी आज या ठिकाणी निवेदन दिलेले आहे. या निवेदनामध्ये जसे आमचे अध्यक्ष आणि आमचे मोठे मामा यांनी सांगितले त्याप्रमाणे आम्ही जे परिपत्रक दिनांक आहे 17 मे 2024 पासून दंड आकारण्यात यावा आणि त्या मागील जे पण दंड आहे ते परत करावा आणि ते रद्द करावा अशी मागणी केलेली आहे. जरी असं होत नसेल तर पूर्ण महाराष्ट्रात आम्ही एका मोठं आंदोलन छेडू आणि त्या आंदोलनामागे याचं सर्व जबाबदारी हे शासनाची असेल आणि सर्व चालक बांधव एकत्र येऊन या कायद्याला विरोध करतील अशी आमची अपेक्षा आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र. राज्य परिवहन प्राधिकरणानं या ठिकाणी केंद्रीय मोटर वाहन कायद्याचा आधार घेऊन या वाहनाच्या पासिंगवर विलंब शुल्काची आकारणी केली होती. त्या विलंब शुल्कास मान्य उच्च न्यायालयानं स्थगिती दिली असल्यामुळे 2017 साली तेव्हापासून आजपर्यंत या विलंब शुल्काची आकारणी केली नाही. मान्य उच्च न्यायालयात याचिका झाल्यानंतर या कार्यालयानं या ठिकाणी विलंब शुल्काची आकारणी सुरू केली आणि विलंब शुल्क ज्या दिवशी अधिसूचना निघाली तेव्हापासूनचा विलंब शुल्क घेण्यास सुरुवात केली. परिणामी वाहन चालकामध्ये फार भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे. तुमच्या माहितीनुसार काही वाहन चालकांना 80,000 तर लाख रुपये इतका दंड विलंब शुल्क या ठिकाणी द्यावा लागलेला आहे. परिस्थिती अतिशय गंभीर आहे. अशा परिस्थितीमध्ये माननीय परिवहन आयुक्ताच्या परिपत्रकानुसार कुठलाही विलंब शुल्क पूर्वलक्षी प्रभावानं घेण्याचं प्रयोजन नसताना हे कार्यालय या ठिकाणी पूर्वलक्षी प्रभावानं दंडाची वसुली करत आहे. हे अतिशय बेकायदेशीर निषेध आहे. याचा मी तमाम रिक्षा संघटनेच्या वतीनं या ठिकाणी निषेध करतो आहे आणि आज आम्ही या ठिकाणी मागणी केलेली आहे शासनाकडे व प्रशासनाकडे की या विलंब शुल्काबाबत तातडीनं निर्णय घेण्यात यावा. विलंब शुल्काची अधिसूचना ज्या ठिकाणी निघाली आहे तेव्हापासूनचा दंड न घेता ज्या ठिकाणी परिपत्रक काढलं आहे त्या तारखेपासूनचा दंड आकारावा. तो मागील दंड जे वाहनानं केलेला आहे तो दंड परत द्यावा अशी मागणी या निमित्तानं आम्ही मान्य प्रशासनाकडे केलेली आहे.